कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। न चुकता तुम्ही भेटता? हो, अगदी भेटण्यासाठी कारण काढतो आम्ही। आरतीला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये देखील आम्ही भेटण्यासाठी आरतीसाठी खास तिथे असतो। तुम्ही भेटण्यासाठी आरतीला जाता? हो, मग त्यात देवपण पण होतं ना। मग काय होतं? देव पण होतं। बरं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 23 तुमच्या? 2.5 8 वर्ष। 8 17 वर्ष। 17 माझ्या 8 वर्ष। 8 19 19 शाळेतच केलं वाटतं। पण मला सांगा, तुम्ही 6 जण, काय वेगळेपणा आहे तुमच्या प्रत्येकीच्या स्वभावात असं वाटतं? स्वभावात वेगळेपणा म्हटलं तर आमच्याकडे शांतपासून ते अगदी तापटपणापर्यंत स्वभाव आहे। इंडिव्हिज्युअल सांगा प्रत्येकीचा। आता तुम्हीच जर पुढाकार घेतलाय तर सांगा यांचा स्वभाव। यांचा स्वभाव म्हटलं तर त्या खूप बोलक्या आहेत। आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती त्याच देतात। स्वयंपाकामध्ये काय करायचं, कसं करायचं ते सर्व आम्हाला सर्व सांगतात त्या। त्यांचा बोलणारा स्वभाव। हो, खूप या त्या थोड्याशा नवीन आहेत, आम्ही त्यांना पुश करतो, पण आहे तिचा पण स्वभाव खूप छान आहे। ती थोडी शांत आहे, पण ती सगळ्यांशी छान मनमिळाऊ पण आहे। या सरपंच बाई, त्या पण शांतच म्हणावं लागेल। आहेत, त्यांचा पण स्वभाव खूप सुंदर आहे, शांत आहे। कल्याणीचं सांगायचं झाला तर कल्याणी खूपच ऍक्टिव्ह आहे। ती प्रत्येक गोष्टीमध्ये हुरहुरीने भाग घेत असते अगदी। आणि आहे, तिचा स्वभाव थोडासा तापट आहे, आमच्या भावांना त्रास देतात। हो का? हो, भावांना त्रास देते, पण आहे छान बोलकी आहे ती पण। आणि जयश्री मॅडम बद्दल सांगायचं झालं तर सर आर्मी मधनं आलेले आहेत, पण आहे यांचा जयश्रीताईंचा पण स्वभाव, यांनी त्यांना शिस्तीत ठेवलंय असं म्हणावं लागेल आपल्याला। तुमच्यात अबोला झालाय कधी? हो, झालेला। कोणाकोणात? मॅडम रुसल्या होत्या, सगळ्यांवरच रुसल्या होत्या। 1 मिनिट, आता सगळ्या गप्प राहा। मॅडम का रुसल्या होत्या, खरं सांगा। ते पानपुरी खायला गेले सर, आणि मला सांगितलंच नाही पानपुरी खायला गेले म्हणून। पाणीपुरी खायला गेले तुम्ही मॅडमला ठेवून? आणि मी फोन केला तर बोलले नाही, अजून आम्ही खायची बाकी आहे पानपुरी। आणि मी बघितलं तर पानपुरी खाऊन झालेली, संपलेली होती। हो, आम्ही एकाच ठिकाणी जातो ना सगळेजण। त्या तिथं गेल्या, तिथं त्यांना कळालं की आम्ही तिथं खाऊन आलोय, मग त्या तिथं जाऊन एकट्याच जाऊन खाऊन पाणीपुरी खाऊन आल्या त्या। पण मग त्याच्यानंतर तुम्हाला राग आला असेल? राग आला, पण पानपुरी खाल्ल्यानंतर शांत झाला। शांत झाला? पाणीपुरी म्हणजे एनर्जी आहे। तेवढ्या पाणीपुरीवरून अबोला झाला होता? हो, हिच्या लग्नाचा हे होता ना, वाढदिवस होता। बरं, आता तुम्ही सगळ्या सिनियर आहात, त्या ज्युनियर आहेत। हो, मला तुम्हाला विचारायचं आहे, या प्रत्येकीने जे काही तुम्ही 2.5 वर्ष त्यांना बघताय, बरोबर ना, 2-1 वर्षाची ओळख आहे, 1.5 वर्ष, प्रत्येकीने काय स्वभावात बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक तुमच्या नजरेतून विचारतो, हा सांगा। यांनी त्या बोलूनच देत नाही मला, त्यांचं म्हणजे जे बोलत असतात ग्रुपमध्ये नाही का, मग थोडंसं तुम्हाला बोलू देत नाही? हां, म्हणजे या सतत बडबड करतात, ती त्यांनी कमी केली पाहिजे। ओके, 1 मिनिट थांबा ना, आता त्यांना बोलू द्या। आता पण नाही बोलू देत आहात, बघा सर तिकडे म्हणजे सगळ्यांचं सेम, म्हणजे सगळ्या बोलतात, मी फक्त बघते, हा ठीक आहे, हो, त्यांच्या होला हो करत असते। म्हणजे तुमच्या मताला काही आदरच नाही ना, मी सगळ्यात छोटी आहे ना। हो ठीक आहे, तुम्ही हे बोलत हो, पुश करावं लागतं। एक त्यांना कसं पुश करणार? तुम्ही बोलूच देत नाहीत त्यांना। हा, अजून सांगा, तुम्ही तुमची व्यथा सांगा। सर, आमची अशी इच्छा आहे की तिने आमच्यासारखं व्हावं, म्हणून आम्ही तिला ट्रेनिंग देतोय। तुम्हाला सांगू, कोणासारख्याही व्हा, पण ह्यांच्यासारखे होऊ नका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।